मध्ये उदाहरण घेऊन जा आणि रोज ऐका. मांजरीचं पिलू नीट ऐका बरं का. मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्याचाच आहे. लहान पोर मांजरीचा नवरा कोण? बोके नाही बोका. बोक्या. मांजरीचा नवरा कोण? बोका. मग मांजरीचं पिलू कोण? पिलू तिचं पिलूच बरोबर आहे. मग मांजरीचं पिलू मग पिल्लाची आई कोण? मांजर. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. मोबाईल मध्ये घेऊन जा रोज ऐकायला काम येईल. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला आणि मला आयुष्यात धोका फक्त 3 माणसांपासून आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे प्रत्येकाने. त्या सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला तुझ्या गाडीवर आलो पायी आपल्या गाडीवर यायचं. तुम्हाला माणुसकी उडत गेली. माणुसकी वाक्य लिहून घ्या. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करावे. कशाला 18 आणि 20 वर्षाच्या पोराला कशाला दारुडा मित्र पाहिजे? काय म्हणले मी पित नाही, फक्त त्याच्या संग जातो. काय झक मारायला जातो? काय त्याच्या वाचून खोटलंय? अहो जी माणसं जुगार खेळतात काय त्यांची दुस्ती असायचं काम आहे आपलं? जी माणसं दारू पितात काय त्यांची दुस्ती आहे? काय आज आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्रेयशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी. धाबा कोणी दाखवला? मित्रांनी. आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी. आपल्या जमिनीला गिऱ्हाईक आणलं कोणी? मित्रांनी. मग नालायकांचं काय नाद लागायचं? 85% पोरगा मार्क आहेत ना, त्या पोराचा दोस्त किमान 75% असावा. 35-36च्या अवलादीशी दोस्ती करून काय करायचं? 9वीच्या पोराचा दोस्त निदान 8वीला तरी असावा. ते 5वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून निंडते. 5वीचा कवा 9वीला यायचा, आणि तोवर तू कवा राहायचा? क्वांटिटी नको आहे, त्याला क्वालिटी पाहिजे. उगाच भंगार त्यांची थोबाडं सडली, त्यांचे गोवे खाऊ क्वाटरी पिऊ त्यांची ढोपरेवर आली नालायकांची. त्यांच्याशी काय दोस्त करता? एवढी भंगरी आहेत. लायक पहा ना त्यांच्या चेहरे हो काय आहे का? भंगार नाही तर एवढी कबरी मांडी क्वाटर काय पित थोबाड काय वाशित काय कर. कोण खातं या भंगरीला? आता या कंपनी पोरं कामाला मी रोज सांगतो 100 रुपये रोज आहे नालायकांना. 100 रुपये. आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरावर.